नमस्कार. माझ्या सर्व दिव्यांग बांधवांनो, जागे व्हा आणि संघर्षासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयापासून आपणास सुरुवात करायची आहे. दिव्यांग वृद्ध निराधारांच्या प्रश्नासाठी आपण सतत शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलनं निवेदनं देऊनसुद्धा शासन प्रशासन आपली दखल घेत नाही. म्हणून माननीय जिल्हाधिकारी, माजी जिल्हाधिकारी आणि आत्ता सध्याचे जिल्हाधिकारी यांनी नांदेड येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यासोबत दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत 12 बैठका, एक सुनावणी घेण्यात आली. या 12 बैठकीचा इतिवृत्त तयार करून आदेश निर्देश माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्याला देऊनसुद्धा आज 3 वर्षामध्ये आपले प्रश्न सुटत नाहीत. माननीय जिल्हाधिकारी साहेब, आपण दिव्यांगाबद्दल एवढं आपुलकीने बैठका घेऊन आपण आदेश निर्देश देऊन जर संबंधित अधिकारी त्यांचे पालन करीत नाहीत, म्हणून आपल्याला दिव्यांग होने का गम नहीं, हम किसी से कम नहीं या वाक्याप्रमाणे पुन्हा आपल्याला गाव पातळीपासून आपण कंबर कसून दिव्यांग बांधवांनी गावातील ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवकांना निवेदनाद्वारे आपण मागणी करायची आहे. माननीय सरपंच ग्रामसेवक साहेब, ग्रामपंचायत कार्यालय विषय दिव्यांगासाठी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत खालील प्रश्नाचे तात्काळ 15 दिवसात उत्तर मिळण्याबाबत संदर्भ दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाबाबत वरील संघटनेच्या चळवळीमुळे आदरणीय माजी व सध्याचे जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित अधिकारी आणि संघटनेच्या सोबत 12 बैठका, एक सुनावणी घेऊन आदेश निर्देश देऊन इतिवृत्तांतील प्रश्न सुटत नसल्याबाबत महोदय वरील विषयावर विनंती अर्ज सादर करण्यात येते की दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यासहित जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना निवेदन आंदोलनामुळे नांदेडचे माजी व आजी जिल्हाधिकारी यांनी 12 बैठका, एक सुनावणी घेऊन आदेश निर्देश देऊन सुद्धा दिव्यांगांना न्याय मिळत नाही. कृपया आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगांना खालील सवलती प्रश्नाचे तात्काळ माहिती देण्याबाबत. नंबर 1, दिव्यांग कायदा 2016 ची माहिती दिव्यांगांना व्हावी म्हणून किती वेळा ग्रामसभा किंवा दिव्यांगा संदर्भामध्ये बैठक घेतली, त्यांची माहिती रजिस्टर कॉपीसहित माहिती मिळण्याबाबत. नंबर 2, ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांग सर्टिफिकेट नंबर, मोबाईल नंबर नोंद रजिस्टरमध्ये केलेली आहे का आणि ती केली असेल ते माहिती मिळण्याबाबत. नंबर 3, ग्रामपंचायतचा राखीव दिव्यांग 5% निधी इसवी सन 2018 ते आजपर्यंत किती वेळा वाटप केला आणि ते लाभार्थी सही, वस्तू रक्कम, मोबाईल नंबर रजिस्टर सहित त्वरित माहिती देण्याबाबत. माहिती देता येत नसेल ते कारणासहित माहिती देणे. नंबर 4, दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी शासकीय जागा 200 फूट किंवा गाळे किती दिव्यांगांना दिली ती माहिती मिळण्याबाबत. नंबर 5, दिव्यांगांना रोजगार हमी योजनेत काम देता येत नसेल
तर 100 दिवसाचा भत्ता किती दिव्यांगांना मिळाला त्याची माहिती देणे. नंबर 6, किती दिव्यांगांना घरकुल दिले, घरकुलबद्दल किती दिव्यांगांची पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविला किंवा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी दिव्यांग बैठक घेतली काय ते माहिती देणे. नंबर 7, शासनाच्या अनेक विभागाच्या योजनेमध्ये दिव्यांगांना 5% राखीव असलेल्या आरक्षणातून किती दिव्यांगांना लाभ मिळाला त्यांची माहिती देणे. नंबर 8, दिव्यांगांना व्यंगावर बोलणे, त्यांना मानसिक शारीरिक त्रास देणे, घरावर शेतीवर अतिक्रमण केल्यास दिव्यांग कायदा 2016 कलम 92ची माहिती आपण दिली काय. किती दिव्यांग असा प्रसंग किंवा गुन्हा नोंद केलाय काय त्यांची माहिती देणे. ज्या दिव्यांगांना मतदान करण्यासाठी बूथवर जाता येत नसेल अशा दिव्यांगांना घरोघरी बूथ केंद्रावर मतदान करण्याची सुविधा आहे किंवा त्यांची माहिती आपण दिली का. किती दिव्यांगांना मतदान घरोघरची नोंद केली ती माहिती देणे. या सर्व माहिती 15 दिवसात देण्यात यावी. माननीय कर्तव्यदक्ष सरपंच ग्रामसेवक साहेबांनी वरील सर्वाची प्रश्नाची लेखी रजिस्टर कॉपी सहित माहिती 15 दिवसात देण्यात यावी. माहिती नाही मिळाल्यास मुदतीनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता दिव्यांग संघटनेच्या वतीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल. त्या आंदोलनात येताना जाताना आंदोलनस्थळी दिव्यांगास त्रास झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील ही विनंती. त्यामध्ये प्रतिलिपी आपण गटविकास अधिकारी पंचायत समिती, माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड आणि माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांना सादर करण्यासाठी दिलेली PDF आपण काढून आपल्या ग्रामसेवक त्यांच्याकडे देऊन त्यांची आपण लेखी OC घ्यावी आणि ती OC संघटनेकडे सादर करावी अशी सूचना सर्व दिव्यांग बांधवांनी या सूचनेकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.